खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फ करा, पिंपळनेर पोलिसांना निवेदन। मुंबईतील पत्रकारांना माझ्याकडून 5 खून झाले आहेत, बॉम्बने घर उडवून देईन अशी उघडपणे जीवे मारण्याची धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पिंपळनेर येथे करण्यात आली। या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडिया आणि पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक NM सहारे यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले। लोकप्रतिनिधीने पत्रकारांशी केलेले हे असभ्य आणि दहशतवादी वर्तन लोकशाहीसाठी घातक असून राज्यातील पत्रकारांमध्ये याविरुद्ध तीव्र संताप आहे। खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आलाय। हे निवेदन देताना पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष शिवप्रसाद शेवाडे, व्हॉइस ऑफ मीडियाचे अनिल बोराडे यांच्यासह पिंपळनेर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। आज संजय दिना पाटील खासदार यांना लोकशाही असून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा जे धाडस केलं, पण त्या लोकशाहीचा खून करून त्या पत्रकारांशी वार्तालाप न करता पत्रकारांना अतिशय घाण प्रकारे शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली। नव्हे तर त्याने त्या ठिकाणी असाही उल्लेख केला की मी 5 आधी मारलेले आहेत आणि जर तुम्ही पुन्हा आले तर तुमचा देखील तुम्हाला मारून पाठवू, माझ्याकडे बॉम्ब आहेत, मी तुमच्या घरांवर सुद्धा बॉम्ब टाकून तुमचे घर उद्ध्वस्त करू। म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे की नाही? आणि जो चौथा खांब आहे, जर चौथ्या खांबाला जर कोणताही प्रश्न विचारण्याची जर सुबत्ता नसेल तर मग या देशामध्ये एका बाजूला कायदा केला जातो की पत्रकारांना संरक्षण देऊ, पत्रकारांवर जो हल्ला करेल त्यांना गुन्हे करू, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू। आणि आता जे सत्तेत जाऊन बसले, जे सत्तेत असताना आणि जर गृहमंत्र्यांनी या जो मुजोर खासदार आहे संजय दिना पाटील यांनी जो पत्रकारांविषयी अतिशय घाण शिवीगाळ केली किंवा जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तर गृहमंत्र्यांनी याच्यावर कठोर कारवाई करून याला गुन्हा दाखल करून बडतर्फ करावं असे आम्ही पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेतर्फे मागणी करीत असून या संजय दिना पाटलाचा आम्ही पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो। जाहीर निषेध संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। संजय दिना पाटलावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे।